नमस्कार सगळ्यांना. आज 25 डिसेंबर 2025 म्हणजे ख्रिसमसचा दिवस आहे आणि आपण सादरीकरण या कार्यक्रमात आहोत. तर आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मी विजय डेंगे यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद इथे ऐकवतो तुम्हाला. ॐ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शङ्खः प्रचोदयात्। सुमधुर आणि पावन अशा शंखनादानंतर आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सादरीकरण हा विषय काय आहे ते सर्वांनी परत एकदा समजून घेऊया. यामध्ये स्वलिखित लेखन एक साधारण 4 मिनिटात आपण कथन करू शकतो त्याचा समावेश आहे आणि स्वरचित कवितेचा समावेश आहे. आता सादर करणं म्हणजे काय, की आपला प्रत्येक शब्द हा समोरच्याला स्पष्टपणे कळणं. कारण लेखन आपल्याला माहिती असतं, कविता आपल्याला माहिती असतं, पण समोरची व्यक्ती ती प्रथमच ऐकत असते. आणि स्पष्ट उच्चार, स्पष्ट कथन आणि त्यावेळेला जर अभिवाचन करता आलं, म्हणजे आपल्या कथनामध्ये थोडासा अभिनय पेरता आला, म्हणजे एखादी लाडिक कविता आहे, तो लाडिक शब्दामध्ये कथन करता येते वगैरे. त्याचबरोबर प्रेक्षकाशी आय कॉन्टॅक्ट म्हटलं जातं. मधून काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तुमचे डोळे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. ऑनलाईन मध्ये प्रेक्षक म्हणजे आपल्या मोबाईलचा कॅमेरा. हे झालं स्वलेखनाच्या बाबतीत. स्वरचित कवितेच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो, शीर्षक सावकाश दोनदा सांगा आणि प्रत्येक ओळ कवितेची सावकाश दोनदा म्हणा. आपली कविता, कारण कवितेच्या एका ओळीमध्ये 4-5 वाक्यांचाही अर्थ सामावलेला असतो. आता तो पण आपल्याला माहिती असतो, पण समोरच्याच्या आकलन शक्तीमध्ये तो जायला किती हुशार व्यक्ती असली तरी, कारण आपल्या मनातले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचायचे असतात, तर तेवढा वेळ देणं हे आपलं काम आहे. एखाद्याला एखादी ओळ, एखादा शब्द कळला नाही, तर समोरची व्यक्ती आपल्याला सांगणार नाही, हा शब्द परत सांगा. हे आपलं कर्तव्य आहे, की आपला लेखनाचा किंवा रचण्याचा प्रत्येक शब्द हा समोरच्यापर्यंत गेला पाहिजे. आता हा उद्योग आपण आपल्या या ग्रुपवर का करतो? आपण आताच एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं, स्वलेखन आणि स्वतःच्या कवितांचं. आणि त्या साधारण 200 पानी पुस्तकामध्ये आपल्या 50 पेक्षा जास्ती सभासदांनी भाग घेतला होता. तर एवढे कवी आणि लेखक आपल्यामध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे, आता बघा 3 तारखेला आपले महेश वैजापूरकर आणि निवेदिता खासनीस पुण्याला एका कविता संमेलनाला जाणार आणि त्या 100 कवितांमध्ये निवडून महेश वैजापूरकरांना त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांनी बहाल केलेलं आहे. तर असे बरेच किंवा आपल्याला माहिती आहे, प्रफुल्ल साने म्हणा, विकास पाटील म्हणा, भारती ताई म्हणा, आणि आता आपल्या बरोबर कानडे असतात, श्रीकांत कानडे. तर आपल्याकडे कवी संमेलन घडवता येईल एवढे कवी आहेत. तर त्या सगळ्यांना हे जे कुठे जाऊन जे सादरीकरण करतात त्याचा सराव व्हावा आणि अ, बोलण्याची जी कला आहे ती प्रत्येकाला अवगत व्हावी.
आता स्वलेखन मध्ये आपण म्हणतो कोणताही जीवनातला अनुभव लिहा, पण असा टची पाहिजे. तो भावनिक असून दे, आनंदाचा असून दे, आश्चर्याचा असून दे, विनोदाचा असून दे, पण ते लेखन करायचं आणि 4 मिनिटात घरी एकदा प्रॅक्टिस करून बसवायचं आणि मग म्हणायचं. तर प्रास्ताविक खूप झालेलं आहे, आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करीत आहेत. भारतीताई, सुरुवात करा. शेवटचा भाग असल्यामुळे एखादं मिनिट जास्त लागेल. बर. नमस्कार. करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपण शारदा देवींची माहिती घेत आहोत. हा शेवटचा भाग मध्ये रामकृष्ण श्रीरामकृष्णांबद्दल घेतले माहिती. आता तिचा शेवटचा भाग चालू आहे. आपण शारदा देवींचे हे घेताना आपण पाहिलं की त्या 6 वर्षाच्या असताना लग्न झालं आणि लग्नानंतर त्या माहेरी होत्या आणि वयात आल्यानंतर सासरी यायला त्या पायी चालत आल्या. आणि तिला माहीतही नव्हतं त्यावेळेला की तिचा पती भगवत प्रेमात मग्न होऊन तन्मय होऊन जातो. आणि त्या चालत चालत जेव्हा दक्षिणेश्वरी आल्या, पोहोचल्या, तेव्हा स्वतःच्या पतीला बघताच त्यांची उच्च अवस्था ती तात्काळ ओळखू शकली. कारण ती स्वतःच अत्यंत उन्नत आणि पराकोटीची पवित्र होती. शुचितेची ती मूर्तीच होती. केवळ आपल्या पतीच्या कार्याला हातभार लावण्याचीच तिची आकांक्षा होती. त्यांना खाली ओढून गृहस्थाच्या पातळीवर आणण्याची तिची जरा सुद्धा इच्छा नव्हती. त्या दोघांच्या वयात एवढे अंतर असूनही एकनिष्ठ पती आणि शिष्य म्हणून त्या राहिल्या. माताजींच्या माध्यमातून रामकृष्णांनी जगापुढे स्त्रीत्वाचा एक आदर्श ठेवला. मातृत्वाची नवी कल्पना मांडली. माताजींच्या आईला बायका म्हणत, एवढी वर्षे झाली लग्नाला तरी आई होण्याचं सुख नाही. कशा वेड्याशी शारदाचे लग्न केले. त्यावर रामकृष्ण आपल्या सासूबाईला म्हणाले, आपण चिंता करू नका. तुमच्या मुलीला इतकी मुले लागतील की चहूकडून आई आईच्या हाका ऐकून तुमची मुलगी घाबरून जाईल. आणि नंतर एक दिवस ते शारदा देवींना म्हणाले, काळजी करू नका. उग्र तपश्चर्या करूनही मिळणार नाही अशी पुत्ररत्ने मी तुम्हाला देऊन जाईन. आई आई म्हणत इतकी मुले तुमच्या भोवती जमतील, त्यांना सांभाळता सांभाळता तुमच्या नातवी येईल. आणि तसेच पुढे घडले. माताजींनी सर्व भक्तांवर आईसारखी माया केली. त्यांना जेवू खाऊ घातले. पुढे रामकृष्णांना कंठरोग मागे लागला. अनेक वैद्यांचे उपचार औषधे झाली, पण लाभ झाला नाही. माताजींनी मनोभावे सेवा केली. रामकृष्ण यांचे जीवनधार होते. त्यांच्या ठाई त्या पूर्णपणे विलीन झाल्या होत्या. श्री रामकृष्णांनी महासमाधी घेतली. काशीपूर येथे त्यांना अग्नी देऊन पवित्र देहाचे अंतिम संस्कार झाले. आणि शोकाकुल माताजी विधवा वेश धारण करून अंगावरील एक एक अलंकार काढू लागल्या. हातातल्या बांगड्या काढणार तो श्री रामकृष्णांनी दोन्ही हात धरले. म्हणाले, मी काय मेलो आहे? हातातले सौभाग्य चिन्ह का काढता? मग माताजींनी बांगड्या हातात तशाच राहू दिल्या. त्यानंतर माताजींच्या जीवनात भली मोठी पोकळी निर्माण झाली आणि असह्य वाटू लागले. पुढचे जीवन त्यांनी तीर्थयात्रा करून घालवले
आणि रामकृष्णांची शिकवण भक्तांना दिली. साधनेला वेळ दिला. रामकृष्णांनी माताजींना भावसमाधी कशी लावायची हे सुद्धा शिकवले होते. पुढे चालून चालून त्यांना एकसारखा ताप येऊ लागला. शरीर शरीर म्हणजे हाडांचा सापळा राहिला, परंतु त्या शांतपणे सहन करीत होत. नंतर 3 दिवस त्या काही बोलल्या नाही, समाधीत असत. समाधी भंग करण्याचे कोणाला धैर्य नव्हते. गेली 34 वर्ष स्थूल देहाच्या दृष्टीने माताजी श्री रामकृष्णांना दुरावल्या होत्या. पण 20 जुलै 1920 रोजी रात्री 1:30 वाजता रामकृष्ण देवांकडे त्या गेल्या. त्यांचा देहाची आहुती देण्यात आली. संध्याकाळ होण्यापूर्वी चिता भिजवण्यासाठी स्वामी शारदानंदांनी तांब्याभर गंगाजल टाकले तोच आकाशातून मुसळधार पाऊस कोसळू लागला आणि जणू प्रकृती देवी सगळ्यांच्या मस्तकावर स्वर्गाच्या शांती जलाचे सिंचन करीत होती. सर्व तिच्या मुलांवर म्हणजे शिष्यांवर ती शांती जलाचे सिंचन करते आहे असं सर्वांना वाटलं. आणि या पवित्र चितास्थानावर मातृ मंदिर बांधण्यात आले. बेल्लूर मठ महाशक्तीचे वसतिस्थान झाले. नमस्कार सर्वांना. वा वा. माताजींचा भाग संपला आहे. छान 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 माहिती दिली, मागच्या भागात पण आणि या भागात. खूप छान माहिती, खूप छान माहिती. धन्यवाद. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकास पाटील, विकासची सुरुवात करा. नमस्कार. मी आज एक कविता सादर करतोय. पैंजण अष्टाक्षरी. कवितेचं नाव आहे पैंजण अष्टाक्षरी, 8 अक्षरांची कविता. पायी पैंजण बाळाच्या पाळण्यात छुन छुन. पायी पैंजण बाळाच्या पाळण्यात छुन छुन. माय लागता चाहूल त्वरे घेई उचलून. माय लागता चाहूल त्वरे घेई उचलून. ऋणुधुणू वाजताच चाळ उंबरठ्यावरी. ऋणुधुणू वाजताच चाळ उंबरठ्यावरी. पैंजणे प्रीत लाजली प्रियेची चाहूल खरी. पैंजणे प्रीत लाजली प्रियेची चाहूल खरी. पैंजण पारंपरिक आहे एक अलंकार. पैंजण पारंपरिक आहे एक अलंकार. नववधूच्या पायात संस्कृती ही जपणार. नववधूच्या पायात संस्कृती ही जपणार. कानी पडता घुंगरू नाद तालात सुरांचा. कानी पडता घुंगरू नाद तालात सुरांचा. नृत्यांगना लागे नाचू छन छन पैंजणांचा. कानी पडताच घुंगरू नाद तालात सुरांचा. नृत्यांगना लागे नाचू छन छन पैंजणांचा. स्त्री स्वातंत्र्य हक्क शक्ती. स्त्री स्वातंत्र्य हक्क शक्ती करी पैंजण निर्माण. स्त्री स्वातंत्र्य हक्क शक्ती करी पैंजण निर्माण. नाद नाजूक मंजुळ शुभ कार्या मुक्त ताण. नाद नाजूक मंजुळ शुभ कार्या मुक्त ताण. नमस्कार. वा. पैंजण या गोष्टीला धरून संपूर्ण प्रवास घडवला असतो. मस्त. धन्यवाद. धन्यवाद. आपण येतो
आपण येतो आहोत महेश वैजापूरकर यांच्याकडे. महेशजी करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. छोटीशी कविता आहे, स्वरचित कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे चकवा. काय वर्णू या मोत्यांचं तेज, काय वर्णू या मोत्यांचं तेज, वेचता वेचता झाली ही सांज, वेचता वेचता झाली ही सांज. रजनीने घेतले ओढून पांघरून, रजनीने घेतले ओढून पांघरून, दिसेनासे आता झाले प्रांगण, दिसेनासे आता झाले प्रांगण. मग मी ही डोळे मिटून घेतले, मग मी ही डोळे मिटून घेतले, तरी मोती दिसतची राहिले, तरी मोती दिसतची राहिले. कितीतरी ओंजळीत भरले, कितीतरी ओंजळीत भरले, तरीही अजून वेचायचे राहिले, तरीही अजून वेचायचे राहिले. हळूहळू उघडले डोळे, हळूहळू उघडले डोळे, किरण उशेचे दारी आले, किरण उशेचे दारी आले. धावत गेलो पुन्हा पहाया, धावत गेलो पुन्हा पहाया, तो मोत्यांचा सोहळा, तो मोत्यांचा सोहळा. नंतर कळले मज वेड्याला, नंतर कळले मज वेड्याला, काजव्यांनी मला चकवा दिला, काजव्यांनी मला चकवा दिला. धन्यवाद. वा रे वा, छान छान, वा वा, खूप छान, सुंदर सुंदर. खूप छान कविता. धन्यवाद. छान विषय. विकास दादा दर्दी आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे. आपल्या समोर आता श्रीकांत कानडे सादरीकरण करतायत. श्रीकांतजी करा, सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. मी बरेच वेळा असं बघतो की दानानानी पार किंवा इकडे तिकडे गेले की वयस्कर लोक फुलं काढत असतात किंवा आमच्या इथल्या बागेमध्ये वरनं हुक लावून फुलं काढतात. त्यावर मला एक पर्यावरण या नावाची कविता सुचलेली आहे, ती आपल्या पुढे सादर करतो. पर्यावरण. रेशमाच्या किड्यांनी लाल पिवळ्या फुलांनी, रेशमाच्या किड्यांनी लाल पिवळ्या फुलांनी, बागेत नाना जास्वंद हो फुलला, हात नका लावू माझ्या बागेला, नाना हात नका लावू माझ्या बागेला. आणली नवी कोरी तुळस लाख मोलाची हो मोलाची, पाणी घालून फुलवली नववेलाची हो वेलाची, वेलावल फुलपाखरू चिरूवाली जोडीला, हो हात नका लावू आमच्या बागेला, हात नका लावू आमच्या बागेला. जात होते बागेत मी तोऱ्यात, मी तोऱ्यात, जात होते बागेत मी तोऱ्यात, मी तोऱ्यात, नालायक बागेत आला तवा तावडीत हो तावडीत, तुम्ही माझ्या झाडाच्या फांद्या उग्या क्या तोडीला, तुम्ही माझ्या झाडाच्या फांद्या उगा क्या तोडीला, हात नका लावू माझ्या बागेला, हात नका लावू माझ्या बागेला. भीड काही ठेवा पर्यावरणाची, भीड काही ठेवा पर्यावरणाची, मुरवत राखा आपल्या हातांची हो हातांची, मुरवत राखा आपल्या हातांची हो हातांची. काय म्हणू बाई बाई, काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला, सात समधानी द्या हो पर्यावरणाला, समतोल लाखू पर्यावरणाचा. रेशमाच्या किड्यांनी लाल पिवळ्या फुलांनी, बागेत नाना जास्वंद हो फुलला, हात नका लावू माझ्या बागेला, नाना हात नका लावू माझ्या बागेला. नमस्कार. वा वा वा, सुंदर, खूप सुंदर, छानच, छान छान. आणि त्या चालीमध्ये छान बसवलं. छान म्हटलं, बसवलं छान. छान, मस्त. छान. हा, निवेदिता ताई, सुरुवात करा.
मी माझी अष्टाक्षरी स्वरचित कविता मृदगंध म्हणत आहे. जेव्हा श्रावण महिना येतो तेव्हा सगळीकडे पाऊस पडलेला असतो व मातीला जो गंध येतो त्याला मृदगंध म्हणतात आणि एकदम माणसं सगळी मोहून जातात त्या गंधामुळे. तर त्याच्यावर एक थोडी हे लिहिलंय. वाट पाहे माझे मन येईल का हो मृदगंध, वाट पाहे माझे मन येईल का हो मृदगंध, पाऊस पडल्यावर भूमी होईल का हो बेधुंद, पाऊस पडल्यावर भूमी होईल का हो बेधुंद, या सुरम्य निसर्गाला शब्दी सहज बांधावे, या सुरम्य निसर्गाला शब्दी सहज बांधावे, नभ जल तरुवेलीना, नभ जल तरुवेलीना नेत्री मिटून घ्यावे, नेत्री मिटून घ्यावे, आकाशात इंद्रधनु आणि काळेभोर मेघ, आकाशात इंद्रधनु आणि काळेभोर मेघ, त्यांचे छान सप्तरंग दरवळेल सुगंध, त्यांचे छान सप्तरंग दरवळेल सुगंध, सुगंधात नाही न मी, सुगंधात नाही न मी, येईल जेव्हा श्रावण, सुगंधात नाहील मन, येईल जेव्हा श्रावण, श्रावणात शब्दांकुर भिजलेले सर्वजण, श्रावणात शब्दांकुर भिजतील सर्वजण, या चिंब मृदगंधात, या चिंब मृदगंधात न्हाऊ घालीन मनाला, या चिंब मृदगंधात न्हाऊ घालीन मनाला, उधाण येईल मग माझ्या लेखन कलेला, उधाण येईल मग माझ्या लेखन कलेला, जन्म घेतील कविता वाढे कवितेचे रोप, जन्म घेतील कविता वाढेल कवितेचे रोप, मंद मंद सुवासात येईल मद शांत झोप, मंद मंद सुवासात येईल मद शांत झोप. हा, छान छान. वा वा, संकल्पना छानच घेतलेली आहे, मस्त पैकी. खूप छान, खूप छान. छान छान छान. छान, मस्त. नमस्कार सगळ्यांना. आज डॉक्टर शुभदाताई खटावकर या पुण्याला असल्यामुळे ते हजर राहू शकले नाहीयेत आणि इतक्या बलाढ्य व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी मी 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्या सगळ्यांनी सादरीकरण केली आहे, त्याचा थोडासा आढावा घेतो. खूप आनंद वाटतो की प्रत्येक जण आपल्या डोक्यातली एखादी कल्पना किंवा त्या वेळेला रचत असताना किंवा लिहित असताना त्या वेळेला तयार झालेल्या कल्पना आपल्या समोर मांडतात. आणि आज माझ्या वाट्याला सगळं छान आलंय असं वाटतं. भारतीताईंनी रामकृष्ण परमहंस यांच्यावर काही भाग केले, त्यातला आज शेवटचा भाग होता आणि तो त्यांनी त्यांच्या पत्नी शारदा देवींसाठी अर्पण केला असं मी म्हणेन. 6व्या वर्षी लग्न झालं, माहेरीच होत्या त्या, परंतु त्यांना जेव्हा इच्छा झाली तेव्हा त्या पायी चालत सासरी आल्या. आपल्या पतीला अगोदर बघितलं नव्हतं, पण त्यांचं संन्यासस्थ उच्च अवस्था पाहिली त्यांनी आणि ती ओळखली, कारण शारदा देवींची पण आध्यात्मिक तयारी तेवढीच होती असं त्या म्हणतात. संत प्रवृत्तीला संसारात आणण्याचा आग्रह त्यांनी कधीही केला नाहीये. हे फार महत्वाचं आहे. जी माहिती भारतीताईंनी आज आपल्याला दिली आहे ती लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतर निश्चितच आपल्या जवळच्या लोकांकडून कुरकुर सुरू होते की मुलबाळ नाही आहे आणि संन्यासी व्यक्ती आणि त्यांना पूर्णपणे साथ दिलेल्या शारदा देवी. पण तेव्हा रामकृष्ण परमहंसाने आपल्या सासूबाईंना सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या मुलीला असंख्य मुलं बाळ असतील आणि त्यांना संगोपन करण्याची संधी मिळेल. त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंस यांनी समाधी घेण्याच्या मार्गावर असताना शारदा देवींनी आपली दागिने आणि काही महत्वाची अंगवस्त्र वगैरे त्यागाचा विचार केला
तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले की मी मेलो नाही आहे, मी समाधीस्थ जाणार आहे, त्यामुळे हे सगळं आहे ते तसंच ठेवावं. हा पण एक नवीन बोध त्यांच्या बोलण्यातून आज आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर त्यांना तो विरह सहन नाही झाला, परंतु रामकृष्ण परमहंसांनी त्यांना समाधी लावायची कशी हे शिकवलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळात त्या समाधीस्थ बराच काळ असायच्या. त्या काळात त्या कृश झाल्या, शरीराचा हाडाचा सापळा झाला आणि साधारण 34 वर्षे त्यांचं सान्निध्य लाभलं होतं. त्या विरहानंतर काही काळाने त्या समाधीस्थ झाल्या. परंतु शिष्यगणांनी मातृमंदिर बांधलं आणि त्यांची मातृसेवा, त्याचा आठवण ठेवून, जिवंत आठवण ठेवून ते मातृमंदिर सांभाळलं, असा उल्लेख केला. भारतीताई, तुम्ही मागच्या सर्व भागातून रामकृष्ण परमहंस आणि त्यांचं जीवन आमच्यापर्यंत पोहोचवलं. तुमचे खूप खूप आभार. आपण विकास पाटील यांच्याकडे येतो. त्यांनी अष्टाक्षरी कविता सादर केली, त्याचं शीर्षक आहे पैंजण. म्हणजे बाळाच्या पायात छुमछुम घालतो आपण, त्याचा उल्लेख त्यांनी छान केलं. माझ्या डोळ्यासमोर पटकन एक चित्र आलं की पाळण्यात बाळ आहे, झोपलेलं आहे, आणि जेव्हा ते छुनछुन वाजायला लागलं तेव्हा त्याच्या आईला चाहूल लागली की बाळ जागं झालंय. मायेला चाहूल लागते असा त्यांनी उल्लेख केला. त्याच्यानंतर पैंजण हे प्रीत बहरण्याचं एक साधन आहे असं त्यांनी उल्लेख केलाय. जेव्हा उंबरट्यावरती पैंजण प्रीत रूपाने वाजते तेव्हा प्रियेची चाहूल लागते, प्रिय करा. त्याच्यानंतर पैंजण हे पारंपरिक अलंकार आहे आणि आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. किती ठिकाणी ही कविता फिरली आहे, मला फार बरं वाटलं ते ऐकताना. आणि तसंच नृत्यांगनासाठी पैंजण किंवा घुंगरू जे आहे की त्याचा नादामध्ये ती एवढी पूर्णपणे रमू शकते. तर नृत्यांगनाला पण पैंजण, आणि शेवटी त्यांनी स्त्री स्वातंत्र्याच्या ऐक्याचा विषय करून आणखी पैंजण रूपी आपल्या समोर एक विषय आणला आणि ही कविता संपली. ही कविता 4-5 छुमछुम पासून पैंजणापर्यंत फिरलेली आहे. कवितेचं नाव होतं पैंजण. त्याच्यानंतर आपण येऊया की महेश वैजापूरकर. महेशराव, खरंच तुम्ही आम्हाला मोठा चकवा दिला आजच्या कवितेमध्ये. आणि आपण म्हणतो की विनोद विरोधाभासात होतो किंवा आश्चर्य निर्माण व्हायला विरोधाभास लागतो. तर कवितेच्या सुरुवातीपासून चकवा शोधत होतो आणि काहीतरी चुकलंय का असं वाटत होतं. पण त्यांनी मोत्यांपासून सुरुवात केलं. मोत्यांचं तेज इतकं होतं, इतके मोती, असंख्य मोती बघितले. वेचता वेचता संध्याकाळ झाली, कितीतरी ओंजळीत घेतले आणि तरी ते तसेच राहिले. हा एवढा मोत्यांचा उल्लेख करून त्यांनी आपल्या समोर एक अशी कविता मांडली की असं काही एक मोत्यांचा खजिना आहे की मी कितीही ओंजळीत घेतलं, कितीही वेचले, संध्याकाळ झाली, सकाळ झाली, दुसरा दिवस झाला, तरी ते संपले नाहीत. आणि नंतर त्यांना कळलं की हे मोती नसून हे काजवे होते आणि काजव्यांनी त्यांना चकवा दिला, असं ते कवितेच्या शीर्षकावर आले. छान वाटलं. अपेक्षा भंगातून निर्माण झालेलं एक उत्तम कलाकृती म्हणायला हरकत नाही. श्रीकांत कानडे, त्यांनी एक छान विषय घेतला. त्याच्यात फुलं काढणं, जी सकाळी जास्ती करून
ज्येष्ठ नागरिक करतात किंवा त्यांनी नाना नानी पार्कचा उल्लेख केला आणि फुलं काढणं त्याच्यावर काय होतं, फांद्या ओरबडल्या जातात, फांद्या तुटल्या जातात, कारण आपल्या ज्येष्ठ मंडळी हाताच्या काठीचाच आकडा बनवून त्या फांद्या खाली ओढतात वगैरे वगैरे. आणि याचं त्यांनी संबंध पर्यावरणाशी पण लावलेला आहे. आणि उत्तमपणे रेशमाच्या किड्यांनी पासून सुरुवात केलं, म्हणजे पुढे फुलं काढणारे पण किडे आणि फुलं निर्माण करणारे पण किडे, असा मला आभास झाला. रेशमाच्या किड्यांनी लाल पिवळ्या फुलांनी नानाच्या बागेतली फुलं असा उल्लेख केला आणि छान पूर्णपणे चालीत म्हटलं. त्यांनी म्हणाली की तुळस लाखमोलाची अंडी, बेल फार महत्वाचा लावला, पण फुलं काढणाऱ्यांना त्याची काही तमा नाही आहे, म्हणून ते म्हणतात भीड ते ठेवा पर्यावरणाची, मुरड घाला तुमच्या हातांना. वा. आणि ह्या सगळ्याचा आपण उपयोग करून, म्हणजे पर्यावरणाची भीड ठेवायची, हाताला मुरड घालायची आणि पर्यावरणाचा एक समतोल राखूया. पण या काव्यामध्ये बघा, विषय हलका फुलका होता, त्याच्यातून ते पर्यावरणात होते, त्याच्यातून एका उत्तम चालीत म्हटलेलं आहे आणि सकारात्मक शेवट केलेला आहे. कारण फुलं काढणाऱ्यांच्या कवितेचा शेवट सकारात्मक होईल असं वाटलं नव्हतं. फार बरं वाटलं. श्रीकांत कानडे. आता आपण येऊया निवेदिता ताईंकडे. मगाशीच उल्लेख केला की निवेदिता खासनीस आणि महेश वैजापूरकर 3 तारखेला पुण्यामध्ये असणार आहेत कवी संमेलनामध्ये. त्यांनी दोघंही आपापली कविता सादर करणार आहेत. निवेदिता ताईंनी पण अष्टाक्षरी सादर केली, कारण ना किती अक्षर एका कवितेच्या ओळीत असावं अशापासून ते शंकरपाळी कविता, लाडू कविता असं मला ऐकिवात आहे. कारण यामधलं ज्ञान थोडं कमी आहे. पण विकास पाटील यांनी अष्टाक्षरी सादर केली, निवेदिता ताईंनी अष्टाक्षरी सादर केली. की त्यांनी छान म्हटलेलं आहे की मृदक गंध. खरंच आपण पावसाळा सुरू होण्याच्या दरम्यान पटकन म्हणतो, अरे मृदक गंध आला, म्हणजे कुठेतरी जवळ पाऊस पडला. आणि हा मृदक गंध एका कवीला किंवा लेखकाला किती वेड लावतो, त्या वेडाला धरून ही कविता आहे. वाट पाहे मृदक गंधाची. कोण वाट पाहतं, तर पृथ्वी बेधुंद होऊन ती वाट बघते आणि निसर्गाला तो मृदगंध बांधून ठेवतो. बघा, खूप छान संकल्पना आहे. त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये इंद्रधनुष्य, काळे मेघ आणि त्यामधलाही वेगळा सुगंध, सुगंधाने न्हाऊ घाली असा त्यांचं मनाला असा उल्लेख केलेला आहे. तिथून ते श्रावण महिन्यात गेलेले आहे. आणि मृदक गंधात, हे मला शेवटच्या 3 ओळी फार आवडल्या. मृदक गंधात न्हाऊ घालीन मनाला, असं त्याचं सारांश आहे. त्यामुळे माझ्या लेखन कलेला उधाण येईल बघा. म्हणजे स्फूर्ती येणं, इन्स्पिरेशन येणं कशातून, आणि छान छान कविता निर्माण होतील. एखाद्या, आपण म्हणतो ना की कला आहे ती तिथेच असते, ती तिथून आपल्या कल्पनांनी काढायची आणि लोकांपर्यंत पोहोचायची. आतापर्यंतची सगळी काव्य म्हणजे संगीतात रूपांतरित झालेली, प्रसिद्ध झालेली आणि प्रसिद्ध न झालेल्या मोठ्या मोठ्या कवींची किंवा लेखन, हे आपण त्याच्यासाठी एक उदाहरण घ्यायचं झालं तर पुलंचं घेऊ शकतो. असामी असामी, असामी असामी. पुलंना अनेक लोक भेटली जे आपल्याला पण भेटत असतात.
पण त्यांनी त्याच्यामधून एकेका व्यक्ती आणि वल्ली आहे, सॉरी, इतकं लिखाण केलेलं आहे की आपल्यालाही कौतुक वाटतं, अरे ही सगळी मंडळी आपल्याला भेटत असतात. तर लेखक कवींचं हे एक महत्व आहे की ते आहे त्याच्यात आणि आपल्या कल्पनेमधून काहीतरी शोधायचं आणि ते उत्तम रीतीने सर्वांपर्यंत मांडायचं. ह्या ज्या स्पर्धा होतात मुख्य करून काव्याच्या, हे अप्रत्यक्षपणे खूप मोठं मोटिवेशन आहे सगळ्यांना. कारण स्पर्धेच्या रूपाने आपण भाग घेतो आणि तिथे अनेक स्पर्धकांमध्ये आपण असतो, त्यामुळे आपली कला चांगल्या रीतीने फळते फुलते आणि आपण एका वेगळ्या प्रवाहात असतो. ह्याची मला आठवण झाली मगाशी. भारतीताईंचं कवितेसाठी मी उल्लेख केला की नाही माहिती नाही. आपल्या समोर आज बसलेले सगळेच मातब्बर कवी आहेत आणि लेखक आहेत. सर्वांचे खूप खूप आभार. आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि आजच्या कार्यक्रमात आपण इथे थांबतो. धन्यवाद.